नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीसी आपल्या चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 10 फेब्रुवारी 2026 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 45. आता आपण नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 बद्दल जाणून घेऊया. 127 देशांचा तंत्रज्ञान, लोकशासकीय व्यवस्था आणि प्रभाव या 4 स्तंभावर 53 निर्देशांकावर आधारित हा आढावा घेतला गेलेला आहे. आणि वॉशिंग्टन DC येथील पोर्टोलॉन्स इन्स्टिट्यूट या संस्थेने हा अहवाल तयार केलेला आहे. आणि भारताचे गुण काय आहेत? तर भारताचे गुण 2024 मध्ये 53.63 वरून 2025 मध्ये किती झालेला आहे? तर 54.43 इतका झालेला आहे. चला तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. मनू भाकरने 2026च्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या प्रकारात रौप्य पदक जिंकले? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25 मीटर पिस्तूल या प्रकारात मनू भाकरने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे. याबद्दल आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, भारतीय नेमबाज मनू भाकरने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026च्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे. आणि अंतिम फेरीत मनूने 35 गुणांसह व्हिएतनामच्या थुई ट्रॉंग न्युएनशी बरोबरी साधली आणि चुरशीच्या लढतीत रौप्य पदकावर मनू भाकरला आपल्या समाधान मानावे लागलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, चंद्रयान 4 हे भारताचे पहिले मिशन आहे. त्याचे उद्दिष्ट काय आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्राच्या नमुन्याचे परत आणणे. अधिक माहिती जाणून मित्रांनो, आता आपण चंद्रयान 4 चे उद्दिष्ट काय आहेत ते बघूया. चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा सखोल अभ्यास करेल. तर मित्रांनो, चंद्रयान 4 हे चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा सखोल अभ्यास करेल आणि चंद्राची उत्क्रांती समजून घेण्यास देखील चंद्रयान 4 हे मदत करेल. केंद्र सरकारने मंजूर केलेले हे मिशन भारताचे पहिले चंद्र नमुना परत मोहीम आहे आणि 2028च्या आसपास त्याचे प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य आहे. चंद्रयान 4 हे 2028ला प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, सॅफ अंडर 19 महिला चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कोठे खेळण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोखरा. मित्रांनो, नुकताच सॅफ अंडर 19 महिला चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. तर ती कुठं पडली? पोखरा, नेपाळमध्ये पार पडली. भारताने नेपाळमध्ये झालेल्या सॅफ अंडर 19 महिला अजिंक्यपद स्पर्धेत बांगलादेशचा 4-0 असा पराभव करून विजय मिळवलेला आहे. आणि अंतिम सामना नेपाळमधील पोखरा रंगशाला स्टेडियमवर खेळण्यात आलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, मे 2026 पासून सिटी युनियन बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून RBIने कोणाला मान्यता दिलेली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, R विजय आनंद. RBIने सिटी युनियन बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी MD आणि CEO म्हणून R विजय आनंद यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो. आणि ही नियुक्ती किती वर्षासाठी असेल? तर ती 3 वर्षासाठी पदभार स्वीकारतील. आणि R विजय आनंद यांच्याकडे 28 वर्षांहून अधिक बँकिंगचा अनुभव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11 फेब्रुवारी. मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघ हा 11 फेब्रुवारी दिवस विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितात महिला आणि मुलींचा समान सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करते. आणि 2026 ची थीम काय आहे? तर समावेशक भविष्य घडवण्यासाठी AI, सामाजिक विज्ञान, स्टीम आणि वित्त एकत्रित करण्यावर केंद्रित आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, 2025च्या कोणत्या निकालामुळे दृष्टीहीन उमेदवारांना न्यायालयीन सेवेत प्रवेश मिळाला? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय.
मित्रांनो, दृष्टीदोष असलेल्या तरुण वकिली थान्या नातनने दिव्यांग उमेदवारांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग परीक्षेच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकावलेले आहे. मित्रांनो, हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा प्रश्न आहे. केरळच्या उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे आणि या परीक्षेत थान्या नातनने बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उमेदवारांमध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे. कोणत्या जागतिक सेंद्रिय व्यापार मेळाव्यात भारताला वर्षाचा सर्वोत्तम देश म्हणून घोषित करण्यात आले? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बायोफॅक्ट. जर्मनीतील बायोफॅक्ट 2026 या जगातील सर्वात मोठ्या सेंद्रिय व्यापार मेळ्यात भारताला वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित करण्यात आले मित्रांनो. आणि हा कार्यक्रम कधी पार पडला तर 10 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथील आयोजित केला गेलेला होता. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 पाहू. 2026 पर्यंत भारतात किती रामसर स्थळे आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 96. मित्रांनो, आता भारतात 96 रामसर स्थळे आहेत, जी पाणथळ जागा आणि निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी देशाच्या जोरदार प्रयत्नांचे प्रतीक आहे. रामसर स्थळ किती आहे टोटल आता मित्रांनो आपल्याला भारतात? तर ते आहेत 96. रामसर करार हा पाणथळ जागांच्या पुनर्संवर्धनासाठी आणि त्यांच्या शाश्वत वापरासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे मित्रांनो. रामसर करार म्हणून ओळखला जातो आणि हा करार कधी झाला तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराण मधील रामसर येथे त्यावर स्वाक्षरी करण्यात आला. त्यामुळे त्याला रामसर असे म्हणतात, रामसर करार असे म्हणतात. चला तर पुढचा प्रश्न पाहू. आजचा आपला शेवटचा प्रश्न पाहू. जागतिक डाळी दिन कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10 फेब्रुवारी. मित्रांनो, 10 फेब्रुवारी हा दिन जागतिक डाळी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याची पार्श्वभूमी पाहू आपण. 2016 मध्ये FAO ने राबवलेल्या आंतरराष्ट्रीय डाळी वर्षाच्या यशावर आणि 2030 चा शाश्वत विकास अजेंडा साध्य करण्यासाठी डाळीच्या क्षमतेला ओळखून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने म्हणजेच की UNGA ने 10 फेब्रुवारी हा दिवस जागतिक डाळी दिन म्हणून घोषित केलेला आहे. तर मित्रांनो, हे होते 10 आपले महत्वपूर्ण 10 फेब्रुवारी 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.